नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शोभदाजी खटावकर लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोध या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आजच्या विषय जो आहे तो आपल्या दर्शकांना आपण सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीतून दासबोध आणि ही दासबोधाची शिकवण आपण ऐकतो आहोत डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या वाणीतून, त्यांच्या कथनातून. आज आहे भाग 24वा, दशक 12, विवेक वैराग्य. त्यामध्ये 6 ते 10 समास आपण घेणार आहोत. सृष्टी क्रम निरूपण, विषय त्याग, काळ रूप निरूपण, यज्ञ निरूपण, उत्तम पुरुष निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचा कथन सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, दासबोधाचा अभ्यास करणाऱ्यांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना माझा विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण 12व्या दशकातील 6वा समास, ज्याचं नामकरण समर्थाने सृष्टी क्रम निरूपण असं ठेवलेलं आहे.
आरंभीच ते आपल्याला सांगतात की वेदांत असे सांगतो, म्हणजे वेदांताचा दृष्टांत इथे त्याने घेतला की ते म्हणतात इथे म्हणजे या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये जे जे निर्माण होते त्याचा नाश ठरलेला आहे. हे विवेचन त्यांनी अनंत वेळापर्यंतच्या विवेचनामध्ये केलं. शिवाय ज्या क्रमबद्धतेने विश्वाची निर्मिती झाली त्याच्या अगदी उलट क्रमाने ते नाश पावते. म्हणजे निर्मितीचा क्रम आणि विनाशाचा क्रम ही परस्पर अगदी विरोधी घटना आहे. परब्रह्म कसे आहे तर पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगतात ते अत्यंत स्थिर आणि शाश्वत आहे. त्यात प्रथम संकल्पाची निर्मिती झाली. त्या संकल्पाची 2 अंगे आपल्याला मागे पण सांगितलेली आहेत आणि आज पुन्हा त्याची आठवण करून देत आहेत. ते पहिलं अंग आहे प्रकृती आणि दुसरं अंग आहे पुरुष. मूळ मायेतून ते म्हणतात गुण क्षोभिनी प्रकटले. ते अधोमुख म्हणजे सूक्ष्मात स्थूलाकडे तिचा प्रवास आहे. हा जेव्हा पसारा विश्वाचा पसरू लागला त्यावेळी ते म्हणतात की काय घडलं, तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या देवता आल्या म्हणजे निर्माण झाल्या. मग नंतर जी पंचमहाभूते आली त्यांना स्थूल दशा आली म्हणजे व्यापक रूप प्राप्त झालं. त्यांचा क्रम कसा आहे तर आधी आकाश निर्माण झालं, नंतर वायूची निर्मिती झाली, नंतर अग्नी निर्माण झाला, नंतर आप म्हणजे पाणी निर्माण झालं आणि सर्वात शेवटी हे जड विश्व म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. मग पृथ्वीमध्ये काय निर्माण झालं तर औषधी किंवा अन्य प्रकारच्या वनस्पती निर्माण झाल्या. मग त्यांच्यापासून अन्न रसाची निर्मिती झाली आणि या रसामुळे 84 लक्ष योनीतील प्राण्यांची निर्मिती झाली. म्हणजे हा सृष्टीचा क्रम आपल्याला त्यांनी सांगितला. आता ते आपल्याला त्याच्या अगदी उलट क्रमाने विश्वाचा संहार कसा घडवून येतात ते सांगतात. मग ते म्हणतात ही वस्तुस्थिती असली तरी विश्व जेव्हा साकारलं जातं आणि संहारलं जात असताना मूळ ब्रह्म जे अनादि अनंत म्हणजे त्याला निरंजन म्हणलेलं आहे की कुठलाही त्याला धक्का न लागणार, ते पूर्वी जसं होतं आत्ता जसं आहे तसंच ते निर्मितीच्या वेळी आणि विनाशाच्या वेळी राहतं. त्याच्यात काडी मात्रही बदल होत नाही. मग जाणत्याने तेथे अनुसंधान लावावे. जाणत्या साधकाची जबाबदारी काय हे ते सांगतात की तेथे अनुसंधान म्हणजे शोध करा. आपण जर निरुपाधिक होऊन अलिप्त राहिलो, निरुपाधिक व्हायचं म्हणजे काय तर पहिल्यांदा अहम मीपणाचा नाश करायचा. त्यामुळे आपण आत जातो आणि आत गेलो की आपल्याला आत्मानुभूती किंवा आत्मप्रचिती येते आणि ती जी अवस्था आहे ती निरुपाधिक म्हणजे कुठलीही उपाधी नाही. मी कोण आहे, काय आहे, कसा आहे, काय कमावतो या सगळ्या गोष्टी लयाला जाऊन माणूस म्हणजे त्यावेळी जो जीव आहे तो अलिप्त राहतो. तरच हा विश्व पसारा भ्रमरूप आहे हे आपल्या अनुभवाला येतं. परंतु ते म्हणतात अशा अनुभवाच्या खात्रीसाठी पुस्तकी ज्ञानाचा उपयोग येथे होत नाही. म्हणजे इथे आपण अन्य ज्ञानात मिळवलेल्या ज्या काही पदव्या, जे काही महत्वाचं श्रेय असेल, श्रेष्ठत्व असेल
ते इथे काडी मात्र उपयोगाचं नाही. मग काय करायचं तर ते सांगतात, गुरुवाणी श्रवणी पडावी लागते. म्हणजे तुम्ही कितीही निरुपाधिक झालात तरी जोपर्यंत गुरुच्या वाणीनं तुमची श्रवण म्हणजे कान किंवा जे ऐकण्याची शक्ती आहे ती पुरित होत नाही, पवित्र होत नाही, तोपर्यंत आपल्याला इथला कुठलाही विषय समजून उमजून घेता येणार नाही. मग ते म्हणतात, जर असं ज्ञान आपल्याला प्रत्येकाला प्राप्त करायचं असेल आणि ते करावं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे, तेही ते स्पष्ट करतात. ते त्याने प्राप्त करावेत आणि मग हे प्राप्त करण्यासाठी या समासाच्या अभ्यासाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. ही शिकवण घेऊन आपण पुढच्या म्हणजे 7व्या समासाकडे, दशक 12व्याचा 7वा समास आहे विषय त्याग. म्हणजे ज्या ज्या आपल्या इच्छा अभिलाषा असतात त्यांचा त्याग करणं किती गरजेचं आहे हे या समासामध्ये आपल्याला ते समजून सांगतात. या समासाचा आरंभच मुळे समर्थांनी श्रोत्यांच्या एका शंकेनं केला आहे. मग ती शंका किंवा तो प्रश्न काय आहे तर विषय सुखांचा संपूर्ण त्याग केल्यानेच परमार्थ साधतो. मग हेच जर सत्य असेल तर प्रापंचिकाला परमार्थाची प्राप्ती होणारच कशी? शिवाय आपण प्रापंचिकाला परमार्थ साधण्याचाही उपदेश करतो. मग परमार्थ सिद्ध कसा होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. मग हा प्रश्न निर्माण करून त्याची उकल सर्वार्थाने करताना श्री समर्थ आपला नेहमीचा विधायक दृष्टिकोन येथे वापरतात. त्यामुळे त्यांचे उत्तर अत्यंत सुरेख, सर्वमान्य आणि तर्कशुद्ध झाले आहे. मग ते कोणतं उत्तर आहे तर ते म्हणतात, विषय त्यागा वाचून किंवा वैराग्या वाचून कोणालाही, ना साधूला ना संतांना ना सामान्य माणसाला म्हणजे कोणालाही परमार्थाची प्राप्ती होणारच नाही. हे त्रिवार सत्य आहे. पूर्वीचे ज्ञानी लोक खूप सामर्थ्यवान नुसते नव्हते तर वैराग्यवान होते, हेही सत्य आहे. पण येथे आपण प्रथम हे नीटपणे जाणून घ्यायची आवश्यकता आहे की विषयांचा त्याग करायचा म्हणजे नक्की काय करायचं. प्रापंचिक आणि परमार्थी साधक, मग हे दोघही साधक आहे. या दोघांनाही देह धर्माची यथायोग्य पूर्तता करावी लागते. म्हणजे खावे प्यावे लागतं, तहान भूक झोप या गोष्टी सांभाळाव्याच लागतात. प्रापंचिक आणि परमार्थी ते म्हणतात देहाची यथायोग्य पूर्तता करतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून कोणाला जीवन जगता येणार नाही. पण प्रापंचिकाचे आणि पारमार्थिकाचे अंतरंग म्हणजे त्याचं मन, त्याचे विचार आणि त्यानुसार घडणारी जी कृती आहे यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. म्हणजे साधूही खातात पितात झोपतात विश्रांती घेतात, पण त्यांचं जे अंतरंग उद्दिष्ट आहे ते वेगळं आहे. आणि तुमचं आमचं सामान्यांचं खाण्यापिण्याचं झोपण्याचं विश्रांती घेण्याचं ध्येय आहे ते वेगळं असतं. प्रापंचिकाचे जगणे म्हणजे काय हे स्पष्ट करताना समर्थ इथे सांगतात, विना अनुताप केवळ प्रपंचासाठी ते जगणे असतं.
म्हणजे त्याला वाटतं की कष्ट कमी पडावे, देहाला दुःख त्रास होऊ नये, आजारपण येऊ नयेत, आणि अशासाठी तो जे जगतो ते तो फक्त प्रपंचाकरता जगतो. मग त्याचं जगणं म्हणजे काय? तर खाण्यापिण्यासाठी, देहाला सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी तो जगत असतो. म्हणजे त्याच्या जगण्याचेच हे खरे उद्दिष्ट असते, आणि त्यामुळे तो मत्सराने वाया जातो. म्हणजे जगत असताना तो इतरांचा जो द्वेष करतो, जो द्रोह करतो, त्याने त्याच्या जी जीवनाची स्थिती आहे ती मत्सराने वाया जाणारी आहे. या उलट परमार्थी माणसाचा जगण्याचा उद्देशच मुळी वेगळा असतो. वेगळा म्हणजे काय? तर तो आपला देह साधनेसाठी उपयोगी पडावा या हेतूने देहाला खायला प्यायला घालतो. म्हणजे या दोघांच्या जगण्यामध्ये पूर्ण जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यामुळे आचार विचारांनी पावित्र्याचे रक्षण करतो. तो खाताना पिताना देहासाठी नाही, ही भूक भागवायचे म्हणून खात नाही, तर या देहाने जी साधना, जी उपासना करायची आहे ती भगवंताकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे त्याच्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या विचार लहरी, कल्पना लहरी, जे जे काही निर्माण होईल ते अत्यंत पवित्र असतं. मग याला परमार्थ साधणं अशक्य होईल का? तर नक्कीच नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात की वैराग्य ही मनाची अवस्था आहे. वैराग्य म्हणजे साधूचा वेश, भगवी कपडे, कफने, रुद्राक्षांच्या माळा धारण करणे नाही. किती साधं सोपं आपल्याला सांगतात. फक्त आपण आपलं मन तिथे नीट पद्धतीने गुंतवलं पाहिजे. प्रापंचिकाचे वैराग्य कसे असावे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन ही समर्थांनी येथे अत्यंत आवर्जून केलं आहे. मग ते काय म्हणतात? प्रापंचिकानेही भगवंतासाठीच देह जगवला पाहिजे. यास्तव त्याने अत्यंत माफक प्रमाणात देह सुखाचा अवश्य भोग घ्यावा, त्यागावा असे ते कुठेही म्हणत नाहीत. पण त्याला मर्यादा घालतात की जेवढं गरजेचं आहे, जेवढ्यांनी आपल्या गरजा भागणार आहेत तेवढाच देह सुखाचा भोग घ्या. अत्यंत अल्प प्रमाणात देह सुख भोग हाच प्रापंचिकाचा त्याग आहे. म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ साधण्याची साधी सोपी गुरुकिल्ले समर्थाने आपल्याला इथे स्पष्ट करून दाखवली आहे. यास त्याचं वैराग्य म्हटलंय. म्हणजे तो कुठेही वाहवत नाही, मर्यादा उल्लंघून जगणं, वागणं, आचरण करत नाही, आणि म्हणून यालाच त्यांनी त्याचं वैराग्य म्हटलं आहे. पारमार्थिक बाह्य त्यागामध्येही कुशल असतात. म्हणजे पारमार्थिकांना आपण ज्या बाह्य जगतातल्या सगळ्या सुखसोयी अनुभवतो, वापरतो किंवा त्यांचा उपभोग घेतो, हा पारमार्थिक घेत नाही. आणि म्हणून त्यांची जी कुशलता आहे तेच त्यांचं वैराग्य म्हटलेलं आहे समर्थाने. खऱ्या वैराग्यशाली पुरुषाला ते म्हणतात तो साक्षात ईश्वरच आहे. आम्ही वेगळा ईश्वर पाहिला नाही, पण अशा माणसाच्या वर्तनातून जे जे सिद्ध होतं त्यालाच ईश्वराची उपमा द्यावी, असं श्री समर्थ इथे आपल्याला विनम्रपणे सुचवतात.
असे वैराग्य साधून जीवनाचा सुवर्ण मध्य साधण्याची कला आणि त्याग अंगी बाणावा, हेच या समासाचे खरे मार्गदर्शन आहे. पण इथे डोळे, कान, बुद्धी, विचार, कल्पना या सगळ्यांना जाग ठेवून आपण इथे हा अभ्यास करायचा आहे. तो खऱ्या अर्थाने नितांत आवश्यक आहे. म्हणजे जीव सुद्धा कशा तऱ्हेने सुखाने येथे जगू शकेल, विनाशायास त्याला सगळी पारमार्थिक सिद्धी होईल, याची अत्यंत महत्वाची शिकवण आपण इथे घेऊन या दशकाच्या 8व्या समासाकडे आपण आता जात आहोत. 8व्या समासाचं शीर्षक समर्थाने दिलेले काळ रूप निरूपण. आरंभी ते आपल्याला सांगतात परमात्म स्वरूप जे असतं ते मग मूळ माया त्यामुळे निर्माण होते. इथे त्याने 2 शब्द वापरले, असणे आणि होणे. आपण दोन्ही शब्द एका अर्थाने वापरतो, पण त्यांचे अर्थ अत्यंत गहन आणि वेगवेगळे आहेत, हे आपल्याला इथे समजतं. असणे होणे यात प्रचंड अंतर आहे. असणे म्हणजे जसेच्या तसेच अबाधित राहतं. त्याच्यामध्ये काडी मात्रही कणाचाही फरक होत नाही. आणि होणे मात्र सतत परिवर्तित होतं, बदलत जातं. त्यामुळे स्थलकालाचा विलंब तेथे अनुभवास येतो. काळाचं जे स्वरूप आहे ते विलंबकारी आहे. निश्चल निराकारात काळ नाही, हे मागच्याही निवेदनात त्यांनी स्पष्ट केलं. त्याचे कारण तेथे कोणताही बदल नाही आणि बदल नाही म्हणून स्थल काल त्याला काहीही बाधा आणू शकत नाही. चंचलाबरोबर काळाची निर्मिती होते. म्हणजे कोणतंही वस्तू निर्माण आली, मनुष्य निर्माण झाला की त्याला आयुर्मर्यादा, त्याच्या जगण्याची सीमा, कर्तृत्वाची सीमा, या सगळ्या गोष्टी चंचलाबरोबर निर्माण होतात. त्या गोष्टी म्हणजे समर्थ त्याला काळाची निर्मिती म्हणतात. दृश्यावर काळ आपली सत्ता गाजवतो. आपल्याला माहित आहे की जे आपण काल पाहिलं होतं ते 10 वर्षांनी तिथे पाहायला गेलो तर असत नाही. मग त्याचं नसणं हे काळाचा प्रभाव आहे, काळाची सत्ता आहे. अव्यक्तातून व्यक्तात येणं आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जाणं म्हणजे काय? व्यक्त होणे म्हणजे जन्म, अव्यक्त होणे म्हणजे मरण, व्यक्त होणे म्हणजे निर्मिती आणि अव्यक्त होणे म्हणजे नाश. हे सर्व ज्या क्रिया आहेत याच्यावर काळाचंच प्रचंड स्वामित्व आहे आणि काळ ठरवेल त्याप्रमाणे त्यांचं अस्तित्व येथे असतं आणि ज्या क्षणी ज्या वेळी संपायचं ते काळच संपवत असतो. म्हणून काळाच्या अनुरोधाने हे विश्व चाललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ब्रह्मांड जेथून निर्माण झालं तेथे पोहोचण्यास विवेकाचा खरा आधार असतो. म्हणजे आपण जेथून आलो तिथे परत जाण्यासाठी सर्वात महत्वाचं सहाय्यक साधन कुठलं असेल तर ते विवेक आहे. म्हणून दासबोधामध्ये समर्थाने प्रत्येक समासामध्ये जिथे जिथे आवश्यक आहे तिथे विवेकाला प्राधान्य दिलेलंच आहे. आणि म्हणून विवेकाचा आधार घ्यावा लागतो, त्याचा विसर पडू नये. भक्तीने भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणजे विवेकाने जसं त्या मूळ स्थळी पोचायचं आहे तसं भगवंताला प्राप्त करून घेण्याचं वेगळं साधन आहे आणि ते साधन म्हणजे ते म्हणतात भक्ती आहे. मग भक्ती म्हणजे काय?
तर ईश्वरावर केलेलं अनन्य प्रेम, म्हणजे आपण आपल्यापेक्षा किंवा या जगातल्या कुठल्याही वस्तूपेक्षा वेगळं उच्च दर्जाचं उच्च श्रेणीचं जे प्रेम करतो, त्या प्रेमाचं नाव आहे भक्ती. आणि त्या भक्तीने भगवंताची प्राप्ती करून घेता येते. येथले सर्व दृश्य येथल्या येथेच राहते, ते जड वस्तू बरोबर किंवा आपल्या बरोबर येत नाही. म्हणून जड वस्तूंच्या लोभाविना प्रपंचात राहावे. आपल्याला सगळं माहित असतं, प्रपंचामध्ये हजारो गोष्टींचा संचय करतो, पण ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्या अंगावरचं वस्त्र सुद्धा आपल्या बरोबर येत नाही. आणि ही जर वस्तुस्थिती असेल तर इथल्या जड वस्तूंच्या लोभातून केलेला प्रपंच माणसाला नक्कीच परमार्थाची सिद्धी करून देतो. आणि म्हणून अशा लोभाविना प्रपंचात राहणं, प्रपंच करत असताना मग त्याला समाधानी वृत्ती निश्चितच राहणार आहे. कारण त्याच्या अंतःकरणात शेवटच्या स्थितीची जी स्थिती आहे, परिस्थिती आहे, ती पक्की ठसलेली आहे. त्यामुळे त्याचं समाधान कुठेही ढळणार नाही. मग कोणी असं आपल्या संपूर्ण आध्यात्मिक इतिहासामध्ये हे समाधान भोगलं होतं, त्याची आपल्याला समर्थ इथे आठवण करून देतात की जनक राजाला विदेही जनक राजा म्हणलेलं आहे. म्हणजे देहात असून विदेही असणं, प्रपंचात असून नसल्यासारखं असणं आणि देवाचे विश्वस्त म्हणून हा प्रपंच करणं, हे काम जनक राजाने केलं. आणि म्हणून अध्यात्माच्या इतिहासामध्ये जनक राजाला विसरून चालणार नाही. आणि म्हणून समर्थांनी जनक राजांनी कसं आयुष्य भोगलं याचा उल्लेख इथे स्पष्टपणाने आपल्यासाठी करून देतात. मग असा नेटका प्रपंच जनक राजासारखा प्रत्येकाच्या हातून घडावा असं कोणाला वाटणार नाही. मग समर्थांनाही वाटतं की या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस जनक राजाची प्रतिकृती बनावा, तेच भाग्य त्याच्या वाट्याला यावं. आणि मग ते यायचं असेल तर या समासाच्या मनपूर्वक अध्ययनाचे, मननाचे, चिंतनाचे आणि हळूहळू त्याप्रमाणे आचरण करीत या मार्गावर पुढे जाण्याची क्रिया घडावी, ही शिकवण घेऊन आपण या दशकाच्या 9व्या समासाकडे जात आहोत. मग हे जे आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय, विदेही अवस्था प्राप्त करायची आहे, ती सहजी प्राप्त होणार नाही. झाडावरचं फळ काढण्याकरता किंवा उंचीवरची वस्तू काढताना सुद्धा कितीतरी प्रयत्न करावे लागतात. मग हे तर आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी ते म्हणतात यत्न शिकवणं. म्हणजे माणसाला प्रयत्न शिकवावे लागतात. आपल्याला माहित आहे की प्राणी पक्षी आपल्या बाळांना कसं उडवायचं, कसं उंचीवर जायचं, कशी पंखांची हालचाल करायची हे शिकवतात. तीच गोष्ट आपल्याला समर्थ इथे समजावून सांगताहेत की बाबांनो, हे यत्न शिकवण मी तुम्हाला देतो, पण ती कोणत्या मार्गाने मिळेल त्याचंही स्पष्ट शुद्ध विवेचन त्यांनी या समासामध्ये केलेलं आहे. महत्वाचा मुद्दा त्याने आपल्याला सांगितला की संतांच्या शिकवणीचे जेव्हा आपण नीट अध्ययन करतो, म्हणजे एखाद्या प्रवचनाला जाऊन आल्यानंतर, कीर्तनाला जाऊन आल्यानंतर
त्या मंदिराचा, त्या वास्तूचा उंबरठा ओलांडल्यानंतर आपण ते सगळं विसरूनच जातो. पण समर्थ इथे सांगतात की तुम्ही त्यांच्या जवळ गेलात, त्यांचे विचार ऐकलेत, ते मनामध्ये नीट जतन करा आणि त्यांचं अध्ययन मनापासून करा. तेव्हा या गोष्टी सहजपणे आपल्या ध्यानात येतील की सर्व संत हे प्रयत्नवादी होते. संतांना जन्मजात या गोष्टी साध्य झालेल्या नाहीत. म्हणून संतांची चरित्र, मोठ्यांची चरित्र का वाचायची? तर त्यांच्या प्रयत्नवादाने आपल्यामध्ये सुद्धा प्रयत्नाचा स्फुलिंग जागा व्हावा आणि त्याचा विकास व्हावा. मग असे असले तरी प्रयत्नवादाचा वारंवार पुरस्कार आणि घोष करणाऱ्या श्री समर्थांचा प्रयत्नवाद मात्र या सर्वांपेक्षा वेगळाच आहे. मग ते स्पष्ट करताना काय सांगतात की ते म्हणतात या कर्मभूमीत प्रयत्न हाच देव आहे. समर्थांनी दासबोधामध्ये स्पष्ट सांगितलंय की यत्न तो देव जाणावा. अन्य देवाची त्यावेळी काही आठवण करू नका, पण जे प्रयत्न कराल ते अंतःकरणापासून अगदी श्रद्धेने करा. यश हे हमखास मिळणार. आणि म्हणून या कर्मभूमीमध्ये प्रयत्न हा देव माना. एका करंट्या माणसात त्यांनी त्याचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो का करंटा? तर सर्व प्रकारचे दुर्गुण, दुर्लक्षण, वाईट गोष्टी त्याच्यामध्ये शिगोशीग भरलेल्या होत्या. तो अखेरी अशा करंटा जीवनाला पार वेटला आणि समर्थांकडे आला आणि समर्थांना म्हणाला की आज अशा भयंकर हीन स्थितीमध्ये मी सापडलोय, जी अवस्था मला आता अजिबात असह्य आहे, म्हणजे मला नको आहे, सहन होत नाही. मग आता मला सांगा की मरू की जगू, की मी जगावं की मरावं? आणि जगावं असे सांगत असाल तर मी कसे जगावे याचे मला मार्गदर्शन करा. अर्थातच समर्थाने त्याच्या प्रश्नाला यत्न तो देव जाणावा हाच विषय डोक्यामध्ये घेऊन त्याला जे उचित मार्गदर्शन केलं आणि त्या प्रश्नाच्या उकली करतात या सर्व समासाची त्यांनी निर्मिती केली. आपण किती भाग्यवान आहोत की या प्रसंगाने आपल्याला समर्थांचं किती सुंदर मार्गदर्शन लाभत आहे. मग समर्थ इथे अत्यंत श्रद्धेने आणि आवर्जून सांगतात की आळसे कार्य भाग नासतो. एखाद्या फळांनी भरलेल्या झाडाखाली आपण बसलो आणि आम्हाला लहानपणी एक गोष्ट होती की एका माणसाच्या मिशीवर एक फळ पडलं, पण ते उचलून तोंडात घालण्याची त्याला प्रवृत्ती झाली नाही. तो वाट बघत बसला की कोणीतरी येईल आणि मग हे फळ माझ्या तोंडातच टाकेल. तर या आळसाच्या वृत्तीने माणूस आपल्या आयुष्याचा नाश करतो. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात की आळसे कार्य भाग नाशतो. आळस हा माणसाचा वैरी शत्रू आहे. पहिल्यांदा त्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवा आणि मग मी ज्या पद्धतीने प्रयत्न करायला सांगतो त्या दिशेने प्रयत्नांची वाटचाल करा. आणि मग हे सगळं देवाला आणि दैवाला अनुकूल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आशावादी जगा, म्हणजे तुमची सर्व उद्दिष्ट फळाला येतील. पण हे जगणे कसे जगावे यासाठी जीवन पद्धतीची
एक रूपरेखा ही त्यांनी सांगून ठेवलेली आहे. यासाठी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर उद्विग्नता म्हणजे क्षणाला आपल्याला जो रागाचा भडका ओढतो आणि मोडतोड करणं, आदळआपट करणं, आपण सगळं फेकून देतो, दार खडाखडा वाजवतो, काहीतरी जे विकृती करतो, तर ते म्हणतात पहिल्यांदा या उद्विग्नतेचा म्हणजे विकृतीचा त्याग करा. दुसरी गोष्ट आहे की या वृत्तीतून आपली सुटका कशी होईल आणि आपल्यात सुधारणा कशी होईल याचं अखंड मनन चिंतन करणं. दुसरी गोष्ट आहे, आपण जर शांत आहे असं म्हणतो तर आपलं वागणं ही शांत असलं पाहिजे. म्हणजे बोले तैसा चाले ही वृत्ती आपल्यात आली पाहिजे. तिसरी गोष्ट, आपण प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाकडून अगदी प्राण्याकडून किंवा निर्जीव वस्तूकडून सुद्धा काही न काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि आपण काम करतो. तर ही गोष्ट इथे पूर्ण विसरून जायला समर्थ सांगतात की जे कराल, जे बघाल, जे ऐकाल त्यामध्ये निरपेक्ष राहा. पुढचं अत्यंत महत्वाचं जे सांगितलेलं आहे ते तत्व आहे की गोड बोला. गोड बोलण्यानं माणसं आपली ते होतात. शब्दांनीच पेटतात घरेदारे आणि शब्दच आपल्याला जवळ आणतात. हृदयी भगवंताचे ध्यान. इतक्या सगळ्या गोष्टी केल्यावर सुद्धा समर्थ सांगतात त्या परमात्म्याला, त्या अंतरात्म्याला कुठेही विसरू नका. त्याचंही अंतःकरणामध्ये सदैव ध्यान ठेवा. मुखी त्याचं नाम घ्या आणि मग असे आचरण जो करील त्याच्या अंतःकरणामध्ये, विचारांमध्ये, वाणीमध्ये आणि त्याच्या दिसण्यावर सुद्धा ते म्हणतात तेजाची आणि तेजाचीच निर्मिती होईल. असा साधक बनणं म्हणजे उच्च कोटीचा साधक बनणं. मग त्याचं भाग्य सर्व तऱ्हेच्या वासंतिक बहराने फळून फुलून येईल. मग प्रत्येकाच्या जीवनाची बाग अशी जर आपल्याला बहरवता आली, फुलविता आली, फळविता आली, तर आपल्या जीवनाचा, जगण्याचा आणि या पृथ्वीवर घेण्याचा जो ईश्वरी उदात्त हेतू आहे तो यथार्थपणे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तऱ्हेने आपण पुढे पुढे जात आहोत. आता आपण या दशकाचा म्हणजे 12व्या दशकाचा समारोपाचा 10वा जो समास आहे त्याचं अध्ययन करणार आहोत. त्याचं शीर्षक समर्थांनी दिलेले आहे उत्तम पुरुष निरूपण. ते म्हणतात जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत, सूक्ष्मापासून हिमालय एवढे मोठे. त्यात अध्यात्माचा विचार करता म्हणजे अध्यात्म हा विषय डोक्यात ठेवून त्या प्राण्यांसंबंधी सगळ्यांचा जर विचार केला तर माणूस आणि अन्य प्राणी असे दोनच विभाग करावे लागतात. आणि म्हणून इथे आपण प्रत्येक समास किती बारकाईने अभ्यास केला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एकटा माणूस एका बाजूला आहे आणि कोटी कोटी प्राण्यांची रूप एका बाजूला आहेत. इतकं माणसाचं अनन्यसाधारण महत्व या पृथ्वी तलावर आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्यानं जाणून घेतलं पाहिजे. मग असे दोन विभाग केल्यानंतर पुन्हा या विभाजनातील माणूस या विभागाचे समर्थांनी दोन विभाग केले, जे मागच्या विवेचनात पण आलेले आहे की एक विभाग आहे ज्ञानी माणसांचा आणि दुसरा विभाग आहे अज्ञानी माणसांचा.
मग समर्थ म्हणतात हे विभाग करणं कर्म प्राप्त ठरतं. श्री समर्थ आत्मज्ञानी पुरुषाला उत्तम पुरुष म्हणतात. समर्थांच्या दृष्टीने उंची, वय, गोरेपणा, शिक्षण किंवा त्याचं देखणेपण, श्रीमंती ही अपेक्षित नाही. तर आत्मज्ञान हे समर्थांच्या दृष्टीनं परमार्थामधलं सर्वोच्च ज्ञान आहे. आणि ते ज्या माणसाजवळ भरपूर असतं, शिगोशिग भरलेलं असतं, तो पुरुष समर्थांच्या दृष्टीने उत्तम पुरुष म्हटलेला आहे. समर्थ म्हणतात फारच थोडी माणसे आत्मज्ञानाच्या आपल्या दैवदत्त देणगीचा उपयोग करतात. 100 99 त्या वाटेला जातच नाहीत. म्हणजे खूप कमी लोक या मार्गावर जातात आणि ते ज्ञान आहे याची जाणीव करून, प्राप्ती करून त्याचा दैवदत्त उपयोग करतात. याचा अर्थ मानवी समाजात अशा आत्मज्ञानी लोकांची संख्या अत्यंत अल्प आहे, म्हणजे हाताच्या बोटावर मोजणारी आहे. मग हे लोक एका बाजूला आणि लाखो कोटी लोक आहेत जे एका बाजूला. मग हे हाताच्या बोटावर मोजणारे जे आहेत ते ज्ञानी लोक आहेत. आणि बाकी सगळी जी बाजार बुणगे म्हणू आपण त्यांना, ती अज्ञानाची गर्दी आहे. या कारणामुळे आत्मज्ञान प्राप्त झालेल्या माणसाला आत्मज्ञान प्राप्तीनंतर वैयक्तिक पातळीवर अत्यंत महत्वाचं वाक्य आहे की अशा पद्धतीनं आत्मज्ञान प्राप्त झालेल्या माणसाला आत्मज्ञान प्राप्तीनंतर वैयक्तिक पातळीवर असे स्वतःचे काही करायचे आहे हे उरत नाही. त्याची सामाजिक किंवा नैतिक जबाबदारी वाढते आणि आपल्या सभोवतीच्या अज्ञानी समुदायाला आत्मज्ञान प्राप्तीसाठी तयार करण्याचा खटाटोप तो करीत असतो. आणि त्याने हेच कार्य नेटाने करावे असा समर्थांचा मनस्वी आग्रह आहे. याच दृष्टीने हा समाज खूप महत्वाचा आहे. म्हणजे मीपणातून, आत्मपणातून बाहेर पडल्याशिवाय सामाजिक उत्तम प्रतीचं कार्य आपल्या हातून होणार नाही, हीच गोष्ट इथे समर्थांनी स्पष्ट केली. मग अशा माणसाच्या अंगी कोणते गुण असावेत, तसेच आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी त्याने कोणते उपाय योजावेत याचंही वर्णन समर्थाने अत्यंत सखोल केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते हे वर्णन मराठी भाषेतून करताहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की ज्या सामान्य जनांना या सगळ्या गोष्टी अंतरंगात त्यांच्या भिडवायच्या आहेत, प्रतिष्ठापित करायच्या आहेत, तर त्यासाठी त्यांना समजणारे, उमजणारे आणि त्या विचारांनी प्रवृत्त होऊन त्यांना त्यांच्या अंतःकरणात घेऊन जाणारे जर भाषा कुठली असेल तर ती मराठी अर्थवाहक आणि दृष्टव्याची भाषा आहे. म्हणजे समर्थाने इथे मराठीचा अत्यंत उदात्त गौरव केला आहे. मग ते म्हणतात की हे सगळं साधायचं असेल तर त्या उत्तम पुरुषाला महानुभवत्व प्राप्त होतं. आणि हे खरीच मोठी गोष्ट आहे. त्याची जी आत्मस्वरूपाची अनुभूती आहे ती अत्यंत व्यापक आहे, विशाल आहे. आणि म्हणून त्याच्या विचारांनाही विशालत्व प्रदान होतं.
मुळात त्याने आपल्या देहबुद्धीचा पूर्ण नाश केलेला असल्याने त्याच्या अंतःकरणात आता स्वतःचा कोणताही स्वार्थ साधण्याची एकही इच्छा उरलेली नसते आणि म्हणून तो आपलं उर्वरित म्हणजे उरलेलं आयुष्य श्री समर्थांच्याच भाषेत सांगायचं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे असेच आयुष्य तो सत्कारणी लावतो. तो कमालीचा प्रयत्नशील. काय महत्वाचं आहे की हे काम साधताना त्याला प्रयत्नांचा नंदादीप अखंड तेजोमय ठेवावा लागतो. दुसरी गोष्ट, त्याला आपला जो वेळ आहे तो प्राप्त वेळ सोन्यापेक्षाही मोलाचा असा आहे असं तो समजतो. पुढची गोष्ट ऐकण्याच सारखी आहे आणि लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे सगळं करत असताना तो कुठेही हेजिटेट म्हणजे असा घाई गर्दीत गोंधळलेला नसतो, तो शांत असतो. त्याच्याही पुढची पायरी म्हणजे तो क्षमाशील असतो आणि त्याचं बोलणं आणि कृती यांचा समतोल राखणारा असतो. मग त्याची वाणी या सगळ्या कार्यामध्ये अत्यंत मृदू, मधुर आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे नम्र असते. म्हणजे वाणी कशी असावी, कृती कशी असावी, समाज कार्य कसं करावं, याकरता कोणकोणत्या सद्गुणांची गरज आहे आणि म्हणून त्यांचा जो हा लोककार्य करता आहे त्याला त्यांनी सद्गुणांची जणू खाणच म्हटलेलं आहे. मग अशा सद्गुणी माणसाच्या भोवती लाखो कोटी लोक जमतात, कारण त्याच्या सगळ्याच पाहण्यामध्ये, बोलण्यामध्ये, कृतीमध्ये, वाणीमध्ये, आचरणामध्ये सर्वत्र जी नम्रता, मृदुता, गोडवा आहे त्याच्याकडे त्यामुळे लोकसंग्रह करण्याची प्रचंड ताकद आहे. मग या लोकसंग्रहाचा तो काय उपयोग करतो तर आपल्या मृदू वाणीने, गोड बोलण्याने, गोड वागण्याने लोकांच्या प्रबोधन शक्तीचं उन्नयन करतो. म्हणजे केवळ त्यांचं प्रबोधन करत नाही तर आपणासारखे करीती तात्काळ हे समर्थांचं वचन तो अंगीकृत करतो. मग बहुतांचं इच्छित त्यामुळे त्याच्या हाती येतं म्हणजे ते समर्थपणे सिद्धीला जातं. त्यांना धीर देणं आणि त्यांच्याकडून योग्य तऱ्हेने कामांची पूर्ती करून घेणं हे सगळं परिवर्तन तो लीलया घडवून आणतो. आत्मारामाचा शोध मार्गावर चालत राहतो आणि लोकांनाही आपल्या बरोबर पुढे घेऊन जातो. एवढंच नाही तर लोकांना आत्मज्ञानापर्यंत पोहोचवतो. ज्या समाजात अशी परंपरा अखंड चालू असते तो समाज धन्य आहे. आणि इथे आपल्याला ऐकायला, सांगायला खूप आनंद वाटतो की महाराष्ट्र ही संतांची सुवर्णभूमी आहे आणि या प्रत्येक संतांनी हेच कार्य मनापासून केलं आणि त्या काळावर आपले जी पावलं उमटवलेली आहेत ती अक्षय पावलं आज आपल्या त्यांना या समाधानपूर्वक बघायला, वाचायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळतात. आपण ही त्याच समाजाचे एक भाग असतो. म्हणून त्या समाजाचे कल्याण आणि आत्मोद्धार ही आपलीच नैतिक जबाबदारी आहे. आपण म्हणतो मला कोणी सांगितलं हे करायला. समर्थ म्हणतात की तुम्ही या भूमीत जन्माला आलात तेव्हाच तुमच्या या नैतिक जबाबदारीचा उदय झालेला आहे.
सांगतो तुम्ही आपल्या आत्मज्ञानाने अधिक जागे व्हा आणि आपल्या आत्मज्ञानाच्या ज्योतीनं लोकांच्या अंतरातील आत्मज्ञानाच्या ज्योती अखंड रूपामध्ये नंदादीपासारख्या कशा तेवत राहील, यासाठी आपलं आयुष्य आपण पणाला लावायचं आहे. आणि अशा ज्ञानाने परिपूर्ण होऊन आपल्याला आपलं आयुष्य घडवायचं आहे, इतरांचंही घडवायचं आहे. आणि हा चंग मनामध्ये बांधून आज या समारंभामध्ये आपण रामरायाचे कृतज्ञ होऊया, कारण त्याच्याच कृपेने आपण या विचारापर्यंत पोहोचलो आहोत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या बरोबर आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप आभारी आहोत. आपण दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आता इथे थांबतो.